बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मासाजोग येथील सरपंचाचं भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून खून करण्यात आला असल्याची केजमध्ये घटना घडली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या बातमीची अधिक माहिती अशी आहे, सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवाजी देशमुख हे दोघे दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडी क्रमांक MH45B 3032 या गाडीतून प्रवास करत ते मसाजोगकडे जात होते। ते केज येथून मसाजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याजवळ टोल नाक्याजवळ एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक MH44Z 9333 स्कॉर्पिओ आडवी लावली। त्या गाडीतून 6 इसम खाली उतरले। त्यातील एकाने दरवाजाचे काच दगडाने फोडून गाडीत पाहिलं व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजूने जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली। अपहरणकर्त्यांनी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बळजबरीने बसवून केजच्या दिशेने भरधाव वेगात घेऊन गेले। सदर प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज यांच्या नावे असल्याची माहिती आहे। अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने 2 पथके तपासासाठी रवाना करण्यात आली। पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहिटणा फाटा येथे मिळून आला। मयताच्या अंगावर मारहाणीचे व शस्त्राचे वार होते। पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे। या घटनेची माहिती मिळताच खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। त्यांना दुपारी 3 वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह 6:30 वाजता टाकला असा एक माहिती कळती। त्याच्यानंतर मला ही माहिती तशी 3:30-4 वाजता कळालेली होती। मी तेव्हापासून SP-ना फोन लावतोय। पोलीस SP जे आहेत ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवरून उचलला जात नाही, माझ्या PA कडून लावला तरी उचलला जात नाहीये। तिथं जे PA आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो। बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने अशा ज्या घटना घडतात ह्याच्या पाठीमागे ह्याचा करता धरता कोण आहे? कारण एका तरुण सरपंचाचा 5 वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते, आता सरपंच आज तागायत आहेत, चालू सरपंच आहेत। मसाजोग गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचं अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट, ही बाब निंदनीय आहे आणि याची मी निषेध करतो आणि तात्काळ ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं, अशी मी प्रशासनाकडे पोलीस यंत्रणेकडे मागणी करतोय। पण पोलीस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये। पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालंय? याच्या पाठीमागचं कारण असं प्रथमदर्शी असं कळतंय की तिथं विंड मिल म्हणजे त्या पवन चक्क्याच्या ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक सबस्टेशन आमच्या मसाजोग गावी आहे। तिथल्या काही लोकांना त्या पवन चक्कीवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो, त्याचे कॉन्टॅक्ट असतात, त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत। मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवन चक्कीच्या वादातून खंडणी रूपातून त्याचा खून केलेला आहे। बर, परंतु हे पॉलिटिकल म्हणजे की राजकीय याला काय अँगल आहे असं वाटतंय का? नाही, याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे। राजकीय अंग असायचं काही कारण नाही। राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे। कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात। ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। 302चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात SP आणि पोलीस यंत्रणा देणार का? हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा। याच्या पाठीमागे सत्ताधारी मधले कोणी आहेत का? नाही, मला याच्या पाठीमागे कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे, आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये। मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागे कोण नाही। पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी
असं जवळजवळ 3 गाड्या आहेत. त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे स्कॉर्पिओ, ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जातंय. तिथून नेऊन 20, 25, 30 किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते, खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी. म्हणजे एवढी डेअरिंग वाढती, ही कुणाच्या तरी वरदास्त असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये. ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय, ह्या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे. ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे.